आज या ठिकाणी आम्ही वेल्हा तालुक्यामधल्या कोंडावळे गावामध्ये जी घटना 2 दिवसापूर्वी घडली आणि त्या घटनेमध्ये एका मुलीला जिवंत काढण्याचा प्रयत्न लँड माफियांकडनं झाला। त्या मुलीला भेटण्यासाठी आज आम्ही इथे कमला नेहरू हॉस्पिटलपाशी आलेलो आहोत। काही उपचाराकरता ती मुलगी इथं आली होती। त्याच्यामुळे आम्हाला ती माहिती मिळाल्यानंतर तालुक्यातील काही आमचे सहकारी आणि संघटनेचे सदस्य आम्ही यांना इथे भेटायला आलो। घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करत आहोत। तालुक्याचं नाव बदलून आता राजगड तालुका असं केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी म्हणून हा तालुका ओळखला जातो। राजगडाच्या सावलीखाली वाढणारे मावळे लँड माफियांच्या हातून जर काही त्यांचं असं नुकसान होत असेल तर त्या बाबतीत शासनाने कठोर पावलं उचलली पाहिजेत। या प्रकरणामध्ये जमिनीच्या वादामधून जी घटना घडली आणि ह्या मुलीला JCBच्या सहाय्याने तिला जिवंत काढण्याचा प्रयत्न तिथे करण्यात आला, त्याबाबत समाजामध्ये संताप आहे। आमच्यासारखे सर्वच सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते अत्यंत अस्वस्थ झालेले आहेत आणि म्हणूनच त्या घटनेची सखोल चौकशी करून पोलीस यंत्रणा ही स्वतंत्र वापरली गेली पाहिजे। कारण वेल्हा पोलीस स्टेशनवरती आमचा विश्वास राहिलेला नाही आणि त्यामुळे स्वतंत्र पोलीस यंत्रणेने त्याची तपासणी करावी आणि याच्यामध्ये जे जे दोषी आरोपी आहेत त्या सर्वांवरती कठोर कारवाई करावी। छत्रपती शिवरायांच्या तालुक्यामध्ये होणारा असा प्रकार आम्ही कार्यकर्ते खपवून घेणार नाही। पुण्या मुंबईचे भाई लोक तिथे येऊन जर का कुठल्या शेतकऱ्याला अशा पद्धतीने त्रास देत असतील, महिलांना अशा पद्धतीने त्रास देत असतील तर मावळ्यांचे हात आजही सक्षम आहेत न्याय मिळवण्यासाठी। म्हणून पोलीस यंत्रणेला आम्हाला स्पष्टपणे सूचना द्यायची आहे, ह्या प्रकरणामध्ये आम्ही लक्ष ठेवून आहोत। जर कुठलाही आरोपी तुम्ही पाठीशी घातलात तर त्याचे परिणाम तुम्हाला निश्चितपणे भोगावे लागतील। हे आज आम्ही आमच्यातर्फे आमच्या राष्ट्रशक्ती संघटनेतर्फे हा पोलीस प्रशासनाला दिलेला इशारा आहे। हे प्रकरण जे घडलंय ते पुनर्वसनाच्या जागा बळकावण्याच्या प्रकरणातून घडलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला महसूल विभागाला पण सांगायचंय, या शेतकऱ्यांची जी जमीन गेलेली आहे ती जमीन त्यांना परत मिळाली पाहिजे। त्यांना कोणताही मोबदला न देता लँड माफियांच्या घशामध्ये जमिनी घालण्याचे प्रकार तुम्ही बंद करा। हा आमचा तुम्हाला आता अंतिम इशारा आहे।